अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी विकास गायकवाड यांची निवड. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेचा पहिलाच स्नेहमेळावा 21 जून रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि वरिष्ठ पत्रकारांच्या सहभागात संपन्न झाला. यावेळी जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक श्री विकास गायकवाड यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. डिजिटल पत्रकारितेला संस्थात्मक मान्यता देणारा असा ऐतिहासिक क्षण यावेळी ठरला. श्री विकास गायकवाड यांनी जनसामान्यांचा प्रहार न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या 3 राज्यांमध्ये आपल्या प्रहार न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची व्यथा शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. तसेच प्रहार न्यूजच्या माध्यमातून गाव पातळीवरील व शहर पातळीवरील कामे मार्गी लावली असून रोखठोक व निर्भीड अशा त्यांच्या याच कार्याची दखल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांनी घेऊन त्यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे लोकहिरा न्यूजचे संपादक श्री गणपती शिंदे यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषद प्रमुख विश्वस्त SM देशमुख सर होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही राज्यभरातील 12,000 सदस्यांची विश्वासार्ह संघटना आहे. प्रिंट व डिजिटल अशा दोन्ही माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांचे प्रश्न, हक्क, अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही लढा दिला आहे. ही संघटना पुरस्कार विकणारी नसून पत्रकारांना न्याय देणारी आहे, हे आमचे ब्रीद आहे. यावेळी राज्य पत्रकार अधिस्वीकृत समिती सदस्य माननीय किरण नाईक, माननीय शरद पाबळे, कार्याध्यक्ष माननीय शिवराज काटकर, जान्हवी पाटील मुंबई, दीपक कैतके मुंबई विभागीय अध्यक्ष, विजय जोशी लातूर विभाग, हरीश पाटणे पुणे विभाग हे मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर, सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गणपती शिंदे यांनी करताना सांगितले की संघटनेचा विस्तार व बळकटी यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यानंतर विविध मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली. राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. अभिजित पटवा यांनी सांगली जिल्ह्याच्या साथीने संघटना प्रिंट व डिजिटल माध्यमात बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. अंकुश पोळ यांनी शासनाच्या परिपत्रकात डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज सांगितली. तसेच AI कार्यशाळा इचलकरंजी येथे घेण्याचे पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. सर्व मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आली. उपस्थित प्रमुख पत्रकारांमध्ये तानाजीराजे जाधव, कुलदीप देवताळे, अक्रम शेख, सचिन कांबळे, आराधना श्रीवास्तव, शिरीष मधाळे, मोहन शिंदे, महादेव पोळ, जावेद मुल्ला, मुबारक शेख, उदयकुमार देशपांडे, रेणुताई पोवार, दादासो सुतार, मार्तंड कांबळे, बाळू कराळे, प्रकाश कांबळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रावसाहेब यादव यांनी आभार मानले. उपस्थित सर्वांनी पुढील कार्यक्रमांमध्ये स्फूर्तीपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले.